अकोला जिल्ह्यातील हिंगणा गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीसाठी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे अकोला पारतूर मार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास खोळंबली होती। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। अकोला पारतूर मार्गावरील हिंगणा गावाच्या प्रवेशद्वारावरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान रस्ता रुंदीकरणात काढण्यात आली होती। मात्र रस्ता रुंदीकरण झाल्यावर संबंधित ठेकेदाराने पुन्हा निकृष्ट दर्जाची कमान बांधली, ती पुन्हा पडली। कमान पुन्हा बांधून देण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदनं दिली, मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने पातूर अकोला मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमान पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे प्रवेशद्वार आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनवून आले होते, परंतु या रोडचे काम सुरू झाल्याने संबंधित गेट हे रोडमध्ये गेल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ठाकूरमातूर स्वरूपाचे आमचे प्रवेशद्वार बांधून दिले। त्यानंतर ते 2 वर्षाच्या आतच ते प्रवेशद्वार पडले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आमचे प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब तात्काळ बांधून दिले पाहिजेत। आज रोजी आम्हाला त्याने निवेदन पत्र दिलेलं आहे की तात्काळ उद्यापासून काम सुरू करत आहे, म्हणून आज आम्ही आमचं जे आंदोलन आहे रास्ता रोको ते आम्ही बंद केलेलं आहे।